Hi, it's me, Arya. Welcome to my channel. हॅलो पीपल, इट्स मी आर्या हिअर. हा आहे जायच्या आधीचा व्लॉग आणि आता मी पॅकिंग करते. लाईक कपडे भराई कपडे भरते आणि कपडे धुवायला टाकायचं वगैरे. तर ते काम चाललं आहे. कीप यू अपडेटेड. तर ही आहे आत्ताची हालत. अजून भरपूर कपडे काढायचे आहेत, ढिगाणी कपडे आणि आता सॉर्ट आउट करावं लागेल. ही मागची घाण आणि हा आरसा वगैरे इग्नोर करा. पण गेले 3 वर्षाचे एजचे, लाईक 3 नाही 2 वर्ष, 1 2 3 आणि बाहेर अजून 2 असे सेम धुवायला. मी ह्याच ड्रेसमध्ये काढले आहेत, पण आता हे टाकावे लागतं. लाईक फारच बेकार अवस्था झाली आहे त्याची. बट फार कम्फी आहेत यार, हे फारच भारी आहेत. आज आहे सॅटर्डे आणि हे माझं प्रॉब्ली नाही, माझं लास्ट वीकेंड आहे. पुढच्या वीकेंडला मी कॉलेजला असणार आहे. इतक्या दिवस काही वाटत नव्हतं, पण आता जसे जसे दिवस चालले तसं वाटायला लागलं आहे. कॉलेजला जायचं आहे, एकटं राहायचं आहे. आय डोंट नो, म्हणजे एक्साइटमेंट पण आहे, पण असं काहीतरी वेगळंच वाटतं. माहीत नाही. सो हा आहे डे 7, मोर 7 days टू गो. आणि आता हे पार्सल्स आणि पॅकिंग, इस्त्री वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. इट्स डे 7 कंटिन्युएशन. पण आता भरपूर सारी पॅकिंग झाली, भरपूर सारे पार्सल आले. पार्सलमधले अर्धे पार्सल तर रिटर्न करावं लागले, कारण टेक्निकली फार एक्स्ट्रा मागवलेलं मी. लाईक एक्साइटमेंटमध्ये फ्लोमध्ये जरा जास्तच गोष्टी मागवल्या, पण आता ते रिटर्न करणार आहे. सगळीकडे नुसता पसरा झाला, इथे दिसत नसेल, पण भरपूर कामं पण झाली आहेत. यात अशी अर्धच सामान म्हणजे ते जरा वेगळ्या गोष्टी आहेत. सामान आणि भरपूर काही अजून यायचं वगैरे आणि बॅग्स वगैरे. सो हॅलो, इट्स मी आर्या हिअर. आणि आज आहे डे 6 आणि काल रात्री मी आणि मग भरपूर पिक्चर बघत बसलो. काल आम्ही 2-2:30ला झोपलो आणि मी आत्ता जस्ट उठते, त्याच्यामुळे असं ते सोडा. बट आज आम्ही सगळे जाणार आहेत लंचला, एक फॅमिली लंच. काका काकी दादा वगैरे, म्हणजे जायच्या आधी एकदा सगळ्यांना भेटून घ्यावं. तसं बघूयात कसं जात आहे ते. चला कट. हाय, इट्स मी आर्या आणि आज आहे डे 5 days टू गो. आता मला फार असं रिअलायझेशन होतं आहे पटकन. आणि आता भरपूर सारे म्हणजे इतके कपडे आले आणि मला माहीत नाही आता मी इतके सारे कपडे घेऊन जाऊ शकते की म्हणजे नाहीच घेऊन जाणार प्रॉबब्ली इतके. पण म्हणजे इतके इग्नोर हे आणि त्यावर अजून आतमध्ये कबडमध्ये माहीत नाही, इतके नाहीच नेणार प्रॉबब्ली, बट स्टील. पण आता खरंच काल ॲक्च्युली काय झालं, पप्पाला एकदम सडन रिअलायझेशन झालं की आपल्याला इथे पण कॉलेजेस मिळणार आहेत वगैरे. आणि मग पप्पा असं ट्रिगर झालेलं डेंजर. बट काय नाही, त्याला समजावलं आम्ही आणि आता बघू. आणि काय तर आज आहे श्रेयाचा बड्डे आणि मामाचा बड्डे पण. काल आम्ही जेवायला गेलो, मग आज आहे श्रेयाचा बड्डे, मामाचा बड्डे. हाय, सो मग आता माझ्या बॅग झाल्यात. मी बॅगशी भराभरी करणार आहे. तेच आता ओपनिंग वगैरे भरपूर सगळं सामान आलं. मला 2 बॅग्स वगैरे मी 3 बॅग मागवल्या, पण मी सामान लॅडो 3 ठेवलं. गुड मॉर्निंग, इट्स मी आर्या. हे डे 4 days टू गो. आणि हे मागे सामान निघत असेल, बॅग जरा तर त्यात भरायचं. सगळं सामान आलेलं आहे.
काल श्रेयाचा बड्डे होता, मग आम्ही सगळे एकसाथ होतो, मग आम्ही एन्जॉय केलं. आणि आता मला भरपूर काम आहे. तुम्हाला ॲक्च्युली लोकांना भेटायचं आहे, कारण जायच्या आधी एकदा भेटायला पाहिजे. भेटायचं, त्याच्यानंतर छोट्या छोट्या वस्तू राहिल्यात त्या घ्यायच्या आहेत, केस वगैरे कट करायचे आहेत, भरपूर काम आहेत. नंतर त्याच्यावर काम करावं लागेल. आणि त्या फक्त 4 डेज टू गो. 4 डेज म्हणजे उद्या तर वेडनेसडे, मग थर्सडे, फ्रायडे तर आम्ही निघतो. सो 3, 2, 1. ओके, सो आम्ही फ्रायडेला निघतो आहे आणि मग टेक्निकली D4च आहे, पण ठीक आहे. आणि पण फार थ्रिल्ड आहे कारण फारच वेगळा चेंज असणार आहे हा. त्याच्या आधी तर काही नव्हतं. आणि आमच्या घरात प्रॉब्लेम मी पहिली लाईक पप्पा आणि काकासाठी ते एकदम पप्पा आणि काकामध्ये आम्ही असं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे फार स्ट्रेंज एक्सपिरियन्स आणि त्याच्यामुळे सगळे फारच ओव्हर बोर जात आहेत. इतकं खायला इतकं ठुसतात यार. म्हणजे मी इतकं खाल्लं नाही कधी साथ, इतकं बापरे. कारण आता मी अशी स्केर्ड पण आहे आणि थ्रिल्ड पण आहे, एक्सायटेड पण आहे आणि जस्ट अ मिक्सचर ऑफ ऑल फिलिंग्स. माहीत नाही कसं जाईल. होपफुली इट्स गोइंग टू बी द बेस्ट. येस, प्रॉबब्ली. हां, इट्स मी आर्या. आज आहे डे 4 अँड इग्नोर माय चिप्पू लुक. तेल लावलं कारण आता माहीत नाही किती दिवसांनी तेल लावेल. आणि ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे, म्हणजे हो ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आता डे 4 आहे आणि 1 डे 2. आता मला एकदम असं थ्रिल वाटतं, एकदम जास्त एक्सायटेड आहे मी. पण आता मला भीती पण वाटते, जर मला तिथे बोर झालं तर काय, जर मला ते आवडलं नाही तर काय. आणि म्हणजे मम्मी पप्पांनी सांगितलं मला तसं की आवडलं नाही तर सरळ घरी आपण इथे बघत कॉलेज म्हणून. बट स्टील म्हणजे एक्सायटेड आहे, पण मला भीती वाटते. पण आता यार मला कसं तरी होतं यार. सो हाय पीपल, इट्स मी आर्या आणि आज आहे डे 3 आणि तो आहे लास्ट दिवस. बिकॉज फार लाईक असं डायनॅमिक आणि असं मूवी टाईप माझ्या आयुष्यात चाललं आहे. ॲक्च्युली काय झालं, मला एक कॉलेज भेटलं लाईक ते वडोदरामध्ये. आणि लाईक आणि आता मी जे स्टेट काउन्सिलिंगमध्ये पण पार्टिसिपेट करते, तिथं मला अजून चांगलं कॉलेज अजून चांगलं म्हणजे चांगलं कॉलेज भेटलं आहे आणि त्याच लेवलचं आहे. आणि प्लस दोघांच्या मी प्रोज आणि कॉन्स कम्पेअर केले. सो जे आत्ताचं जे स्टेटमध्ये कॉलेज मिळालं दॅट इज मोर प्रेफरेबल. सो आम्ही काल रात्री फार विचार केला आणि आय टेल यू, बापरे इतके कन्व्हिन्स करत होते पप्पा. म्हणजे आपल्याला निघायचं आहे, एका दिवसात निघायचं आहे. आणि सगळी लोक मला कन्व्हिन्स करायला लागलेत की थांब म्हणून. ते फीस भरल्यात, दॅट इज द डिफरन्स. की फीचा तसं काही फरक नाही, पण 2 दिवसात निघायचं आणि एका दिवसात निघायचं. आणि हे सगळं माझ्या मागे लागले. काकाचा फोन आला, काका चालू. मामाचा फोन आला, मामा चालू. दोन्ही मामा चालू. त्याच्यानंतर यार मम्मी पप्पा, स्पेशली पप्पा. आणि गॉश त्यांनी ॲक्च्युली ते पॉईंट पण होते, पण असं कोण करतं. आणि मग आम्ही काल रात्री घोर 3 तास विचार केल्यानंतर 12 वाजता डिसिजन झालं की मी नाही जाणार. सो जे सगळं काही शॉपिंग केलं आहे असं काही उपयोग नाही आता टेक्निकली, कारण मी इथंच आहे. म्हणजे दॅट इज अ गुड थिंग, आय डोंट नो. आणि सगळं एका रात्री एका दिवसा आधी डिसाईड झालं आहे. आणि आता पप्पा मला सगळं घ्यायला तयार आहे, कारण मी तर राहते. कारण मी राहते सो मला सगळं मिळणार आहे एका झटक्यात. पण अरे यार, हाऊ कुड यू. म्हणजे ते सुटकेस ना अजून त्याच्याच बांधले तिथं पडलेत, दाखवते ते सुटकेस, त्या नवीन ऑर्डर्स, सगळं तसं. आणि ह्यांनी एकाच म्हणजे लाईक ॲक्च्युली हे आमची काही चूक नाहीच आहे. ह्याच्यात चूक आहे त्या काउन्सिलिंगवाल्यांची. दोघांनी वेगवेगळ्या टायमिंग का ठेवलं यार. आय एम सो डन. आणि मी आता माहीत नाही लाईक काय, मी आत्ताच्या क्षणी लाईक हसायलाच पाहिजे. म्हणजे आय डोंट नो. सो बाय. हे आहे ते सुटकेस भरलेले, ते औषधं, गोळ्या, बुक्स, ह्याचे नवीन ऑर्डर्स आणि आता हे सगळं असं. तरी मला
वाटत होतं लाईक मी फार म्हणजे आधी पण बोलले की मला कसं तरी वाटतं लाईक ती कशी तरी वाली फिलिंग ही वाली फिलिंग होती की मला असं फीलच येत नाही जायचा. सो लाईक यार आय न्यू दिस म्हणजे लाईक हे लिटरली मला माहीत असल्यासारखं झालेलं यार. आता सगळी पॅकिंग झाल्यानंतर परत अनपॅकिंग द्या माझी मम्मा या. तर अनपॅकिंग नेसेसरी. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट माहिती असेल तर तुम्हाला काय मी का अनपॅक करते आणि का मी पॅक करते. चला सॉरी सो ही होती माझी हॉस्टेलला जायची न जायची स्टोरी. फार थ्रिलिंग आणि फार भारी होती लाईक एकदम मस्त झालं. मला वाटलं नव्हतं असं होणार आहे म्हणून. फार भारी वाटलं. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. सी यू गाईज इन नेक्स्ट व्हिडिओ.